नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, एक MSF बद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे. त्याबद्दल आजचा व्हिडिओ होणार आहे. तर बघा, या लिस्टमध्ये येथे जे मागचे काही 2023-24 जे काही पोलीस भरतीचे उमेदवार वेटिंगला होते, त्या उमेदवार त्यांची मागे 25,000 सुरक्षा रक्षकांची MSF मध्ये निवड करण्यात आली होती. तर त्यांचा ऑनलाईन फॉर्म भरण्याची 29 डिसेंबर 2000 पर्यंत हे फॉर्म भरणं देखील झालेलं आहे. आणि आता ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत, तर त्या उमेदवारांनी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. तर बघा, येथे टोटल 17,469 उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेला आहे. तर काय आहे संपूर्ण माहिती, त्यांना कुठले डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन जाणे बंधनकारक आहे किंवा काय आहे त्यांच्या अटी व शर्ती, कुठल्या तारखेपर्यंत त्यांना बोलवण्यात आलेला आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी अशीच एक MSF संदर्भात महत्त्वाची माहिती आपल्या समोर घेऊन आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती अशी आहे की पुरुष सुरक्षा रक्षक भरती नोंदणी 2026 जे काही उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्याविषयी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण आणि सविस्तर माहिती सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून 25,000 उमेदवारांची ही MSF मध्ये निवड करण्यात आली होती. तर त्या उमेदवारांना नोंदणी व निकष पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं अगोदर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सांगितले होते आणि त्या संदर्भात जी काही लिंक ती देखील महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आली होती. त्यामध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली होती त्यांना 29 डिसेंबर 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन फॉर्म हे भरायचे सांगितले होते. तर त्यामधील ज्या उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरले आहेत त्या आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर बघा, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून या कार्यालयीन आदेश जाहीर झालेला आहे. त्याच्यात त्यांनी काय सूचना वगैरे सांगितल्या आहेत तर बघा, 31 डिसेंबर 2025 रोजीचा हा कार्यालयीन आदेश आहे. तुम्ही येथे पाहू शकता. बघा, पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी प्रक्रिया 2026 उमेदवारांसाठी सूचना, यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. तर तुम्ही येथे पाहू शकता. बघा, सदर भरती प्रक्रिया ही दिनांक 5 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 या दिवसाच्या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर त्या भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांना नोंदणी आणि निकष पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे, अशा उमेदवारांना राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती त्यांची यादी देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्या यादीमध्ये तुमचं नाव, तुम्हाला कोणत्या तारखेला हजर व्हायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला किती वाजता हजर व्हायचं आहे, याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर ही जी काही यादी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड करून देईल. तेथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे बघून घ्यायची आहे. तर बघा, ही जी काही यादी आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तेथे दिनांक व वेळही देण्यात आलेला आहे. तर तुम्हाला आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुठे हजर व्हायचं आहे त्याच दिवशी त्याविषयी देखील येथे माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा, येथे तुम्हाला त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे. बघा, उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दिलेल्या दिनांक, वेळ निहाय यादीप्रमाणे महामंडळाच्या निकष पडताळणीसाठी आझाद मैदान पोलीस क्लब येथील प्रेरणा हॉल, आझाद मैदान पोलीस ठाणे जवळ मुंबई येथे हजर राहायचं आहे. तर बघा, येथे त्यांनी हा ॲड्रेस दिलेला आहे. मी परत एकदा सांगते तुम्हाला. आझाद मैदान पोलीस क्लब येथील प्रेरणा हॉल, आझाद मैदान पोलीस ठाणे जवळ मुंबई. जर त्या दिवशी तुमचं उमेदवारांच्या त्यांची नावे दिलेली आहेत, त्या दिवशी जर तुम्ही हजर राहिले नाहीत, कारण त्या उमेदवारांना त्यांच्या
त्याच दिवशी त्यांचं नाव त्या सॉफ्टवेअरमध्ये दिसणार आहे, तर त्यांना याची तुमची नोंद घ्यायची आहे. तर इथे बघा तुम्ही स्पष्टपणे म्हटलं आहे, तुम्ही दिलेल्या दिनांक आणि वेळेवर तुम्ही जर तेथे हजर राहिले नाहीत तर नंतर तुमचा विचार केला जाणार नाही किंवा कळवलेल्या दिवशी गैरहजर राहिल्यास त्यानंतर त्यांना पुन्हा प्रवेशही दिला जाणार नाही व भरती नोंदणी प्रक्रिया 2026 करिता तुमचा विचार हा केला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही दिलेल्या तुमच्या दिनांक आणि वेळेवर त्या दिवशी तुम्ही न चुकता तेथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे, याची नोंद तुम्ही घ्यायची आहे. नाहीतर तुम्हाला नंतर दुसरी संधी दिली जाणार नाही, तुम्हाला चान्स हा मिळणार नाही. कारण त्याच दिवशी तुमचे नाव ज्या उमेदवाराने ज्या दिवशी बोलवलेलं आहे त्याच दिवशी तुमचे नाव तिथे सॉफ्टवेअरमध्ये दिसणार आहेत. त्यासाठी त्याच दिवशी तुम्ही न चुकता तेथे हे हजर राहायचं आहे. तर बघा अशी देखील त्यांची याच्यात माहिती देण्यात आलेली आहे. तर मी कार्यालय आदेशामध्ये आणखी सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना उमेदवारांना देण्यात आलेल्या आहेत. तर उमेदवारांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटला भेट देऊनही संपूर्ण कार्यालयीन आदेश वाचून घ्यायचा आहे. तर जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना जे काही तुमच्या मनातील प्रश्न असतील त्यांचे तुम्हाला उत्तर मिळतील व तुमच्या अडचणी या दूर होतील. तर उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेला आहे व त्यांच्या तर बघा ही जी काही लिस्ट आहे येथे बघा तुम्हाला मी लिस्ट दाखवते. तर बघा येथे तुम्ही ही लिस्ट बघू शकता. ही टोटल 17,469 उमेदवारांची ही लिस्ट लागलेली आहे. तर येथे त्यांची नावाची ही यादी महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवर प्रकाशित देखील करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांचं त्या PDF मध्ये नाव बघा सिरियल नंबर दिलेला आहे, त्याचबरोबर तुमची निवड जी आहे ती कोणत्या बॅचमधून झालेली आहे ते देखील येथे देण्यात आलेला आहे. तसंच पुढे त्याचबरोबर तुम्ही जे काही तुमचा ॲप्लिकेशन ID आहे तो सुद्धा येथे देण्यात आलेला आहे. परत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणत्या ठिकाणी हजर व्हायचं आहे ते देखील येथे देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर तुमची जी काही निवड आहे ती कोणत्या पोलीस भरतीमधून झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यात पोलीस भरती तुम्ही केली होती आणि कोणत्या वर्षी पोलीस भरतीचे तुम्ही उमेदवार आहेत ही देखील याच्यामध्ये ही माहिती देखील देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तुमचं नाव असेल, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणत्या तारखेला हजर व्हायचं आहे, त्याचबरोबर किती वाजता हजर व्हायचं आहे याविषयी देखील यामध्ये माहिती ही देण्यात आलेली आहे. तर ज्याप्रमाणे उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे उमेदवारांनी प्रत्येक वेगवेगळ्या दिनांकाला आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेल्या त्या वेळेवर त्याचबरोबर ज्यांना जो हजर व्हायचा वेळ दिलेला आहे तो वेगवेगळा आहे. त्यामुळे हजर होण्यापूर्वी उमेदवारांनी हे त्यांचं जे काही PDF आहे त्यामध्ये त्यांनी त्यांचं नाव बघायचं आहे, तुम्हाला किती वाजता कोणत्या तारखेला हजर व्हायचं सांगितलं आहे ही संपूर्ण तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.